आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं 99% काम पूर्ण, उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू। ठाणे नाशिक आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। वाढवण बंदर विकासात मच्छीमारांच्या हिताचा विचार होणार, बंदर समन्वयक समितीला मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्यानं 15 पेक्षा जास्त मच्छीमार संघटनांचा पाठिंबा। प्रत्येक जिल्ह्यातून 1000 जणांना तीर्थदर्शन, इच्छुकांना 31 ऑगस्ट पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार। राज्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन, निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर। आजपासून 18 तारखेपर्यंत शिबिरं होणार। वरळी अपघात प्रकरणात मिहिर शहाला साक्षीदारानं ओळखलं, सूत्रांची माहिती। ऑर्थर रोड कारागृहात मिहिर शहाची ओळख प्रक्रिया। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची स्थापना, विधेयकावर सर्वांगीण चर्चा होणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून समितीची स्थापना। मुंबई महापालिकेनं नवीन जाहिरात फलक धोरण तयार, हरकती आणि सूचनांसाठी 15 दिवसांची मुदत। 16 वर्ष जुने जाहिरात फलक धोरण बदलून नवीन धोरण येणार। महारेराकडून बांधकाम प्रकल्पांची नोंदणी, नूतनीकरण तसंच तक्रार करण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ। नवं संकेतस्थळ 1 सप्टेंबर पासून सुरू होणार। विकासक, एजंट, ग्राहकांना व्यवहार करणं आता अधिक सोपं होणार।